यानंतर महत्त्वाची बातमी समोर येते ती म्हणजे मराठा समाजाला एससीबीसीचं आरक्षण पुन्हा मिळणार का? जय महाराष्ट्रकडे विश्वसनीय सूत्रांची अशी माहिती आलेली आहे। मराठा समाजाला एससीबीसीचं आरक्षण पुन्हा मिळू शकतं। जय महाराष्ट्रकडे विश्वसनीय सूत्रांनी ही माहिती दिली आहे। सुरुवातीला एससीबीसीचं आरक्षण मराठा समाजाला लागू करण्यात आलं होतं, मात्र ते काही कारणास्तव रद्द करण्यात आलं। आता पुन्हा एकदा एससीबीसीतून मराठा समाजाला आरक्षण मिळणार का असा सवाल उपस्थित होत आहे। जय महाराष्ट्रकडे विश्वसनीय सूत्रांनी ही माहिती दिली आहे। मराठा समाजाला एससीबीसीचं आरक्षण परत मिळणार का हा सवाल आता उपस्थित व्हायला लागलाय। तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी रोहन कदम हे आपल्याशी लाईव्ह द्वारा जोडले गेलेले आहेत। रोहन, मराठा समाजाला यापूर्वी एससीबीसीचं 10% आरक्षण मिळालं होतं, मात्र ते रद्द करण्यात आलं। आता पुन्हा एकदा एससीबीसीचं आरक्षण मराठा समाजाला मिळू शकतं असं म्हटलं जातंय, काय सांगा? नक्कीच, खरं तर आजच्या या विशेष अधिवेशनाकडे संपूर्ण मराठा समाजाचं आणि राज्याचं लक्ष लागलेलं आहे की नेमकं या अधिवेशनामध्ये काय होणार, कोणता ठराव प्रस्ताव समोर येणार आणि नेमकं मराठा समाजाला आरक्षण कसं मिळणार याबाबत सरकार या अधिवेशनाच्या निमित्ताने काय पावले टाकणार याच्याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे। जय महाराष्ट्राला वरिष्ठ सूत्रांकडून जी माहिती सध्या मिळते त्या माहितीच्या आधारे आपण प्रेक्षकांना सांगू इच्छितो आणि मराठा समाजाला देखील आपण यातून सांगू इच्छितो की कदाचित एससीबीसीचं जे आरक्षण आहे, जो अध्यादेश यापूर्वी देखील कोर्टामध्ये गेलेला होता, तो जाण्याची शक्यता जी आहे ती दाट वर्तवली जाते। याचं कारण म्हणजे राज्य मागासवर्ग आयोगाने गेल्या काही दिवसांपासून सर्वेक्षण केलेलं पाहायला मिळालं आणि या सर्वेक्षणाच्या माध्यमातून मराठा समाज जो आहे तो आर्थिकदृष्ट्या आणि सामाजिक दृष्ट्या कसा मागास आहे हे या सर्वेक्षणाच्या माध्यमातून राज्य मागास आयोग सिद्ध करण्यासाठी यशस्वी ठरलेलं पाहायला मिळतंय। खरं तर 2016 धन्यवाद रोहन तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। मराठा समाजाला एससीबीसीचं आरक्षण परत मिळू शकतं, जय महाराष्ट्राकडे विश्वसनीय सूत्रांची माहिती आलेली आहे। मराठा समाजाला एससीबीसीचं आरक्षण हे पुन्हा एकदा मिळू शकतं। एससीबीसीचं आरक्षण यापूर्वी देखील देण्यात आलं होतं, मात्र त्यानंतर ते रद्द करण्यात आलं। तर या संदर्भात आपल्याशी बोलण्यासाठी मराठा समन्वयक वीरेंद्र पवार हे जोडले गेलेले आहेत। नमस्कार वीरेंद्रजी। मराठा समाजाला एससीबीसीचं आरक्षण पुन्हा मिळू शकतं अशी शक्यता वर्तवली जाते, आपली प्रतिक्रिया? मगाचपासून ज्याप्रमाणे बातम्या आल्या त्याप्रमाणे एससीबीसीला पुन्हा एकदा देण्याचं बहाल करण्याचं एक प्रयत्न होतोय। प्रश्न फक्त एवढाच आहे की ज्या 3 विषयांवरती मराठा समाजाचं आरक्षण रद्द झालं होतं सुप्रीम कोर्टामध्ये, त्या संदर्भामध्ये राज्याने काय भूमिका घेतलेली आहे आणि कशा प्रकारे ते मांडलेलं आहे ते बघणं आवश्यक असेल। मराठा समाजाला मागच्या वेळी 12 आणि 13% आरक्षण होतं, ते किती या आताच्या नवीन अहवालानुसार ते किती आहे, मग ते त्याच्यापेक्षा कमी असता कामा नये, कारण हायकोर्टाने ते मंजूर केलेलं होतं। आधी 16% दिलं होतं, मग ते 12 आणि 13% दिलं होतं। आणि या सर्व पार्श्वभूमीवरती जो सर्वे मराठा समाजाचा झालाय त्याच्यामध्ये मराठा समाज मागास सिद्ध झालाय का आणि कशा प्रकारे तो सिद्ध झालाय, या 3 विषयांवरती पहिल्यांदा तो अहवाल बघितल्यानंतरच त्याच्याबद्दल जास्त विशेष बोलता येईल। कारण प्रत्येक वेळी मराठा समाजाचं आरक्षण दिल्यानंतर ते काही काळापुरतच मर्यादित राहिलं होतं आणि आता पुन्हा हे आरक्षण दिल्यानंतर हे किती टिकणारा असेल किंवा हे कायमस्वरूपी कसं राहील या संदर्भामध्ये कुठल्या प्रकारची हमी किंवा कुठल्या प्रकारचं त्या संदर्भामध्ये कायदा बनवते वेळी कशा प्रकारे त्याला प्रोटेक्शन दिलं गेलेलं आहे याला हे बघणं फार आवश्यक असेल। अन्यथा पुन्हा इलेक्शनच्या तोंडावरती मिळालेलं आरक्षण हे कमी काळ टिकलेलं आरक्षण आतापर्यंत आहे। त्यामुळे ज्यावेळी हा अहवाल सादर होईल त्यावेळी मराठा आरक्षणासंदर्भामध्ये कशा प्रकारे नवीन त्यामध्ये मांडणी केलेली आहे ती बघणं आवश्यक आहे। आतापर्यंत जे मराठा समाजाचं आरक्षण एससीबीसीतनं त्याच्या अगोदर ईएसबीसी मधनं मिळालेलं होतं, त्याच्यामध्ये पहिल्या वेळी जे सॅम्पल सर्व्हे झालेले होते त्यावेळी एक्सटेन्सिव्ह सर्व्हे झालेला आहे, पण त्याच्यातनं कशा प्रकारे सिद्ध झालंय ते अजून पुढे नाहीये। लोकसंख्या किती दाखवली मराठा समाजाची, मग त्याच्या 50% आरक्षण दिलंय की नाही, या सर्व बाबी आहेत ज्या बघाव्या लागतील आणि
मराठा समाजाचं मिळणारं आरक्षण हे 50% वरती जर जाणार असेल तर मग त्याची हमी कोण घेणार आहे? राज्य सरकार, केंद्र सरकार की दोघंही मिळून घेणार आहेत? कारण प्रत्येक वेळी आपण आरक्षण मिळाल्यानंतर पुन्हा त्याच इंद्रासाहानीच्या विषयावरती यायचं आणि मराठा समाजाचं आरक्षण हे तकलादूर निघाले होते आतापर्यंत. त्या संदर्भामध्ये राज्य सरकारची त्या संदर्भामधली काय भूमिका असेल ते बघणं आवश्यक आहे. जी जी वीरेंद्रजी, मात्र जो राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल जो सरकारकडे सादर करण्यात आलाय आणि त्यानुसार राज्य मागासवर्ग आयोगाने अशी भूमिका मांडलेली आहे की मराठ्यांना आरक्षण देऊ शकतो, म्हणजे द्यायला हवं अशी शिफारस त्यांच्याकडून करण्यात आलेली आहे. तरी सुद्धा एक मुद्दा इथे उपस्थित होतोय की 50% आरक्षण, जसं तुम्ही म्हणालात, 50% आरक्षण वर गेलं की मग त्याला जबाबदार कोण असणार आहे, की त्याच्यानंतर कशी भूमिका येणार हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे. इंद्रसाहानी खटल्याचा मुद्दा देखील तुम्ही उपस्थित केला, पण ऑलरेडी एक राज्य आपल्याकडे असं आहे की ज्याला 50%पेक्षा जास्त आरक्षण मिळालेलं आहे ऑलरेडी. मग असं असताना महाराष्ट्राला तसं मिळू शकतं का? तुम्हाला काय वाटतं? आता जी पहिल्यांदा ईडब्ल्यूएस वरतीच आपण बोलू शकतो आणि त्याच्या अगोदर महाराष्ट्रामध्ये आधीच 52% आरक्षण आहे. आपल्याकडे 50 आपल्याकडे 52% आरक्षण, म्हणजे आधीच 50%ची जी लिमिट आहे ती महाराष्ट्राने क्रॉस केलेलीच होती आणि ते टिकून नाही इतकी वर्ष. त्यामुळे 50%च्या वरती जाता येत नाही ही बाब तसं बघायला गेलं तर कुठेही कायद्यामध्ये नाही. फक्त जे इंद्रासाहानीच्या खटल्यामध्ये जे त्यांनी पॅरामीटर सेट करून दिले त्याच्यामध्ये त्यांनी सांगितले दुर्गम अतिदुर्गम भागातले जर काही गोष्टी असतील किंवा या संदर्भामध्ये ईडब्ल्यूएस जे आरक्षण दिलं होतं तेही 10% वरती होतं 50%च्या आणि त्याच्या संदर्भामध्ये जी आलेली याचिका होती ती बाद करण्यात आलेली आहे. म्हणजे तेही 60% आरक्षण मंजूर केलेलं आहे. अशा पार्श्वभूमीवरती 50%ची मर्यादा पार करता येत नाही असं आता म्हणता येणार नाही. परंतु प्रत्येक वेळी ज्यावेळी सुप्रीम कोर्ट एखादा जर निवाडा देतो त्यावेळी त्या गोष्टीची नक्की सुप्रीम कोर्ट नमूद करतं की इंद्रासाहानीच्या खटल्यामध्ये जो निर्णय झालेला होता 5 जजच्या बेंचमध्ये तिथे 50% ही मर्यादा असावी आणि एक्स्ट्राऑर्डिनरी सर्कमस्टन्सेस जर असतील तर त्या ठिकाणी देण्यात यावेत. अशा एक्स्ट्राऑर्डिनरी सर्कमस्टन्सेस महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाच्या आहेत का आणि त्या आपल्याकडे त्या पद्धतीने त्याची पूर्तता करण्यात आली आहे का हे बघणं देखील आवश्यक त्याच्यामध्ये असेल. जी जी, धन्यवाद वीरेंद्रजी तुम्ही दिलेल्या या प्रतिक्रियेबद्दल.